Good morning, all of you. In last lecture, that is, we have studied binary adder circuit. In binary adder circuit, there are two types of circuit that we will study. That is half adder and full adder. Adder means what? We have to perform addition of input variables. Here half adder, first circuit is half adder. Half adder means what? That is, it is combinational circuit that has to perform addition of two bits at a time. That is called as हाफ ॲडर और फुल ॲडर. तर हाफ ॲडरमध्ये आपण काय करणार आहे, दोन बिट्सची काय करणार आहे, ॲडिशन करणार आहे किंवा तीन बिट्सची ॲडिशन करून काय करणार आहे, ॲडर सर्किट जे आहे ते डिझाईन करणार आहे. तर इथं सर्किटमध्ये हाफ ॲडर जो आहे तो इंडिकेट केलेला आहे. कॉम्बिनेशनल डायग्राम जी आहे ॲडरची इंडिकेट केलेली आहे. तर याच्यामध्ये हाफ ॲडर जो आहे दॅट हॅज टू इनपुट्स, सपोज इनपुट एक्स अँड इनपुट वाय. तर दोन इनपुट जे आहे ते इंडिकेट केलेले आहेत. तर याच्यामध्ये ॲडर मीन्स वॉट, आपण ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन दोन ऑपरेशन परफॉर्म करणारे, सॉरी ॲडिशन आणि ॲडिशन परफॉर्म करणारे ॲज वेल ॲज दॅट टाइम कॅरी जी आहे ती फाइंड आउट करणारे. तर याच्यामध्ये इनपुट्सची ॲडिशन जी आहे समने रिप्रेझेंट केली आहे. जर कॅरी जनरेट होत असेल तर कॅरीसाठी आपण काय करणार आहे, टेबल जो आहे ट्रूथ टेबल जो आहे तो डिझाईन करणार आहे. तर याच्यामध्ये हाफ ॲडर जो आहे, ट्रूथ टेबल जो आहे हाफ ॲडरचा लास्ट लेक्चरला सांगितलेला की इनपुट दोन आहेत ए बी, सम कॅरी. इनपुटची काय करणार आहे आपण, ॲडिशन करणार आहे. 0 + 0 0, दॅट टाइम कॅरी काय असणार आहे, 0 असणार आहे. 0 + 1 1, कॅरी काय असणार आहे, 0. 1 + 0 1, कॅरी 0. नेक्स्ट कंडिशन इज 1 + 1. तर ज्यावेळी 1 + 1 असणारे दॅट टाइम ॲडिशन जे आहे 0 नोट करणारे, कॅरी 1 रिप्रेझेंट करणारे. तर ट्रूथ टेबलवरून आपण काय केलेला, के मॅप जो आहे तो डिझाईन केलेला फॉर टू व्हेरिएबल्स ए बी. सपोज दोन व्हेरिएबल आहे, तर समसाठी ट्रूथ टेबल डिझाईन केलेला, कॅरीसाठी ट्रूथ टेबल डिझाईन केलेला. तर जे काही एक्सप्रेशन समचं आलंय आणि कॅरीचं आलेलं त्याच्यावरून ही लॉजिकल डायग्राम जी आहे ती डिझाईन केलेली हाफ ॲडरची. नंतर हाफ ॲडरची लॉजिकल डायग्राम जी आहे तिथे एक्सप्रेस केलेली आहे. नंतर नेक्स्ट पॉईंट जो आहे तो आपण फुल ॲडर सर्किट स्टडी केलेलं. तर फुल ॲडर सर्किट दॅट इज नथिंग बट की सेम की आपण काय करणार आहे, इनपुट्सची काय करणार आहे, ॲडिशन करणार आहे. तर फुल ॲडर सर्किटमध्ये काय असणार आहे, तीन इनपुट्स आहेत, ए बी सी, तीन इनपुट आहेत. सम कॅरी आउटपुट असणार आहे. सेम 0 to 7 पर्यंत काय केलेलं आहे, बायनरी नंबर्स जे आहे ते रिप्रेझेंट केलेले आहे. त्याच्यानुसार त्याची सम आणि कॅरी, तर ट्रूथ टेबल जो आहे तो तुम्ही फाइंड आउट केलेला लास्ट लेक्चरमध्ये. त्याच्यावरून के मॅप जो आहे, याचा के मॅप जो आहे तो ड्रॉ केलेला लास्ट लेक्चरमध्ये सम आणि कॅरीसाठी. चॅटबॉक्समध्ये यस ऑर नो शेअर करा. तुम्ही लास्ट लेक्चरला ट्रूथ टेबल जो आहे फुल ॲडरचा डिझाईन केलेला. ट्रूथ टेबलवरून आपल्याला काय करायचं आहे, के मॅप जो आहे तो के मॅप ड्रॉ करायचा आहे. के मॅपवरून आपल्याला काय करायची, लॉजिकल डायग्राम जी आहे ती ड्रॉ करायची आहे. तर ट्रूथ के मॅप डिझाईन केला होता ए बी सी समसाठी आणि कॅरीसाठी. चॅटबॉक्समध्ये शेअर करा. सम आणि कॅरीसाठी ट्रूथ टेबल जो आहे फुल ॲडरचा डिझाईन केला होता का, चॅटबॉक्समध्ये शेअर करा. ट्रूथ टेबल डिझाईन केला होता का नव्हता, सॉरी के मॅप, के मॅप डिझाईन केलेला. चॅटबॉक्समध्ये कमेंट जी आहे ती शेअर करा. डिझाईन केला होता का नव्हतं सर्किटमध्ये तुम्ही, ट्रूथ टेबल डिझाईन केला होता. याचा के मॅप जो आहे, के मॅप आणि त्याची लॉजिकल डायग्राम ड्रॉ केली होती. ट्रूथ टेबल जो आहे लास्ट लेक्चरला मी सांगितलेला हा डिझाईन करायला. तर या ट्रूथ टेबलवरून के मॅप जो आहे 3 व्हेरिएबलसाठी के मॅप तुम्ही ड्रॉ केला होता का.
तर के मॅप आपण 3 व्हेरिएबलसाठी ड्रॉ जो आहे करायला सांगितला होता. केला नसेल तर करा ड्रॉ आणि त्याच्यावरून लॉजिकल डायग्राम ग्रुपवरती बहुतेक शेअर पण केलेली आहे डायग्राम, लॉजिकल डायग्राम. तर याच्यामध्ये ती एक्सप्रेशन वरून काय केलेली लॉजिकल डायग्राम जी आहे फुल ॲडर सर्किटची लॉजिकल डायग्राम जी आहे ती डिझाईन केलेली आहे. तर के मॅप वरून एक्सप्रेशन फाइंड आउट करा. समचं एक्सप्रेशन हे भेटेल तुम्हाला. कॅरीचं एक्सप्रेशन इथं दिलेलं आहे मी. त्याच्यावरून लॉजिकल डायग्राम जी आहे ती डिझाईन केलेली आहे. देन नेक्स्ट जे आहे फुल ॲडर युझिंग हाफ ॲडर्स डिझाईन करायला काही वेळा क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला 2 मार्क्ससाठी किंवा 4 मार्क्ससाठी डायग्राम जी आहे ती फक्त डायग्राम विचारली जाते. तर फुल ॲडर युझिंग हाफ ॲडर्स. तर फुल ॲडरची डायग्राम आता आपण स्टडी केली. काही वेळा फक्त 2 मार्क्ससाठी क्वेश्चन असतो डिझाईन फुल ॲडर युझिंग हाफ ॲडर्स. तर 2 हाफ ॲडर यूज करून आपण काय करणार आहे फुल ॲडर सर्किट जे आहे ते डिझाईन करणार आहे. दॅट इज फुल ॲडर सर्किट कॅन बी कन्स्ट्रक्टेड युझिंग 2 हाफ ॲडर्स. तर हाफ ॲडर जो आहे फर्स्ट हाफ ॲडर आहे, हा सेकंड हाफ ॲडर आहे. दोघांचे ॲडिशन करून काय करणार आहे आपण फुल ॲडर सर्किट जो आहे तो डिझाईन करणार आहे. तर इनपुट ए बी आहे, सम कॅरी आउटपुट आहे. तर इथं सेकंड ॲडरला काय केलेलं आहे सेकंड हाफ ॲडर जो आहे त्याला सम ॲज अ इनपुट दिलेलं आहे. कॅरी जो आहे तो इथं तुमचा ऑर गेटला कनेक्टेड आहे. कॅरी फर्स्ट गेटचा फर्स्ट ॲडरचा आणि सेकंड ॲडरचा कॅरी जो आहे तो ऑर गेटला कनेक्टेड आहे. कॅरी आउटपुट सम जे आहे फर्स्ट ॲडर जो आहे फर्स्ट ॲडरची सम सेकंड ॲडरला कनेक्ट करून फर्स्ट आणि सेकंड हाफ ॲडरची सम करून सम आउटपुट जे आहे ते रिप्रेझेंट केलेलं आहे. तर इथं लॉजिकल डायग्राममध्ये सेम की आपण हाफ ॲडरची डायग्राम स्टडी केलेली, लॉजिकल डायग्राम स्टडी केलेली, सेम डायग्राम वरून काय केलेली आहे फुल ॲडरची डायग्राम जी आहे ड्रॉ केली आहे. तर हाफ ॲडरची डायग्राम परत एकदा दाखवते. तर ही जी आहे हाफ ॲडरची डायग्राम आहे, हीच डायग्राम फक्त काय 2 टाइम्स ड्रॉ केली आहे जेणेकरून आपलं आउटपुट जे आहे फुल ॲडरचं डिझाईन करण्यासाठी काय केली आहे तर इथं लॉजिकल डायग्राम जी आहे ती डिझाईन केलेली आहे फुल ॲडर युझिंग हाफ ॲडर्स. तो 2 हाफ ॲडर्स यूज करून फुल ॲडर सर्किट जे आहे लॉजिकल डायग्राम जी आहे ती डिझाईन केलेली आहे. सेम ट्रूथ टेबल जो आहे तो सेम राहणार आहे. लॉजिकल डायग्राम जी आहे ती फक्त इथं एक्सप्रेस केलेली आहे. देन नेक्स्ट आपण कन्सेप्ट जो आहे बायनरी सबस्ट्रॅक्टर स्टडी करणार आहे. तर बायनरी सबस्ट्रॅक्शनमध्ये तर हाफ सबस्ट्रॅक्टर अँड फुल सबस्ट्रॅक्टर जे आहे कन्सेप्ट स्टडी करणार आहे. तर सबस्ट्रॅक्शन जे आहे तर सबस्ट्रॅक्टरमध्ये आपण काय करणार आहे सेम बायनरी सबस्ट्रॅक्शन रूल जो आहे तो आपण सेकंड चॅप्टरमध्ये स्टडी केलेला आहे की 2 इनपुट्सची किंवा 3 इनपुट्सची काय करणार आहे सबस्ट्रॅक्शन करणार आहे. तर सबस्ट्रॅक्शनमध्ये हाफ सबस्ट्रॅक्टर आपण स्टडी करतोय. तर याच्यामध्ये 2 इनपुट्स इंडिकेट केलेले आहेत एक्स अँड वाय. आउटपुट काय असणार आहे सबस्ट्रॅक्टरचं दॅट इज डिफरन्स जो आहे डी ने नोट केलेला आहे आणि डी मीन्स बॉरो असणार आहे. तर सबस्ट्रॅक्टरमध्ये आपण डिफरन्स आणि बॉरो नोट करतो. ट्रूथ टेबल जो आहे सबस्ट्रॅक्टरचा आपण सबस्ट्रॅक्शन रूलचा स्टडी केलेला आहे. इनपुट काय की सपोज इनपुट ए बी किंवा एक्स वाय रिप्रेझेंट करा. तर ज्यावेळी इनपुट एक्स वाय असणार आहे तर इनपुटच्या 4 कंडिशन असणार आहे 0 0 0 1 1 0 अँड 1 1. तर सबस्ट्रॅक्शन रूलनुसार आपण काय करणार आहे तर सबस्ट्रॅक्शन जी आहे ती परफॉर्म करणार आहे. तर 0 - 0 डिफरन्स आउटपुटमध्ये काय डिफरन्स आणि बॉरो नोट केलेला आहे. तर 0 - 0 0 बॉरो काय असणार आहे 0. द नेक्स्ट 0 - 1 डिफरन्स आपण काय करतो 1 नोट करतो. बॉरो काय करतो 1 रिप्रेझेंट करतो. तर ही कंडिशन जी आहे ती इम्पॉर्टंट आहे. 0 - 1 ची डिफरन्स 1 बॉरो 1. बाकी सेम मॅथमॅटिकल डिफरन्स जसा कॅल्क्युलेट करतो तसंच सेम 1 - 0 इथं काय 0 येणार आहे चुकून 1 झालेलं आहे. तर 1 - 0 1 बॉरो जो आहे तो 0 येणार आहे. 1 - 1 0. तर इथं बॉरो पण काय असणार आहे 0 असणार आहे. तर या ट्रूथ टेबलवरून के मॅप ड्रॉ करता येईल डिफरन्ससाठी आणि बॉरोसाठी तुम्हाला
आणि त्याच्यावरून लॉजिकल डायग्राम ड्रॉ करायची. इथली लॉजिकल डायग्राम बघू नका. या के मॅप वरून काय ट्रूथ टेबल वरून काय करा, के मॅप ड्रॉ करा. 2 व्हेरिएबल आहेत ए बी. 2 व्हेरिएबल साठी के मॅप ड्रॉ करायचा. लेफ्ट साइडला ए नोट करा, राईट साइडला बी नोट करा. ए चे 2 कॉम्बिनेशन 0 आणि 1, बी चे 2 कॉम्बिनेशन 0 आणि 1. 0 0 इनपुट असताना काय येते ब्लॉक मध्ये नोट करा. 0 1 असताना डिफरन्स काय येतोय बोरोचा के मॅप काय येतोय तो डिझाईन करा. 1 1 चा ग्रुप करा आणि एक्सप्रेशन जे आहे फाइंड आउट करा. जे काय एक्सप्रेशन येईल त्याच्यावरून आपल्याला काय करायचे सर्किट किंवा लॉजिकल डायग्राम जे आहे ती डिझाईन करायची. तर याची लॉजिकल डायग्राम ड्रॉ करता येईल, सॉरी के मॅप ड्रॉ करता येईल. डिफरन्स आणि बोरोसाठी के मॅप जो आहे तो डिझाईन करता येईल. के मॅप डिझाईन करता येईल का? 2 व्हेरिएबल साठी आपल्याला काय करायचं आहे, के मॅप जो आहे तो डिझाईन करायचा आहे. चॅट बॉक्स मध्ये येस ऑर नो शेअर करा. के मॅप डिझाईन करता येईल या ट्रूथ टेबल वरून. जसा समचा तुम्ही ॲडरचा के मॅप डिझाईन केला, सेम तसंच आपल्याला काय करायचं आहे सबस्ट्रॅक्टरचा हाफ सबस्ट्रॅक्टरचा के मॅप डिझाईन करायचा आहे, ॲज वेल ॲज फुल सबस्ट्रॅक्टरचा के मॅप जो आहे तो डिझाईन करायचा आहे. तर हाफ सबस्ट्रॅक्टरचा के मॅप जो आहे 2 मिनिट वेळ देते. के मॅप जो आहे तो डिझाईन करा डिफरन्ससाठी आणि बोरोसाठी. ड्रॉ करता येईल ना? लॉजिकल डायग्राम जी आहे ती ड्रॉ करा. मग चॅट बॉक्स मध्ये येस ऑर नो शेअर करा. ड्रॉ करता येईल का नाही सबस्ट्रॅक्टरचा के मॅप? चॅट बॉक्स मध्ये येस ऑर नो शेअर करा. के मॅप डिझाईन करता येईल का नाही डिफरन्स आणि बोरोचा. के मॅप जो आहे तो डिझाईन करा आणि ग्रुप वरती तुम्ही जे काही सॉल्व्ह केलेलं आहे त्याचा फोटो जो आहे तो ग्रुप वरती शेअर करा. सम साठी सबस्ट्रॅक्ट ॲडर मध्ये जसा सम आणि कॅरी साठी फाइंड आउट केलेला हाफ ॲडरचं सर्किट बघा, त्याचा ट्रूथ टेबल के मॅप बघा. त्याच्यानुसार आपल्याला काय करायचंय सेम हाफ सबस्ट्रॅक्टर आहे. आता हाफ सबस्ट्रॅक्टर साठी काय करायचंय ट्रूथ टेबल जो आहे तो मी तुम्हाला इथं स्क्रीनवरती शेअर केलेला आहे. त्याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे के मॅप जो आहे हाफ सबस्ट्रॅक्टर साठी डिझाईन करायचा आहे. तर के मॅप जो आहे तो डिझाईन करा आणि इक्वेशन काय येतंय ते सांगा के मॅप वरून. डिफरन्स साठी काय येतंय आणि बोरो साठी काय येतंय ते एक्सप्रेशन जे आहे शेअर करा ग्रुप वरती. सॉल्व करा आणि ग्रुप वरती फोटो काढून जो काय असेल तुमचा याचा के मॅपचा तो शेअर करा. के मॅप डिझाईन केला असेल तर त्याच्यावरून लॉजिकल डायग्राम जी आहे ती पण ड्रॉ करा. लॉजिकल डायग्राम जी काही येते त्याचं एक्सप्रेशन जे आहे ते डिझाईन करा. लॉजिकल डायग्राम वरून के मॅप वरून एक्सप्रेशन डिफरन्सचं काय येतंय आणि बोरोचं काय येतंय ते सांगा आणि त्याच्यानुसार डायग्राम जी आहे शेअर करा. के मॅप जो आहे डायग्राम जे आहे मी ग्रुप वरती के मॅप जो आहे तो शेअर केलेला आहे.
डिफरन्स आणि बॉरोचा ग्रुपवरती बघा डिजिटल टेक्निकच्या. त्याच्यामध्ये डायग्राम जी आहे तुमची क्रॉस चेक करा. 0011चा जो काही ग्रुप 11चा ग्रुप करा. त्याच्यानुसार रो आणि कॉलम बघा. एक्सप्रेशन जे काही येते ते फाइंड आउट करा. एक्सप्रेशन काय येते बाकीच्यांनी ग्रुपवरती क्रॉस चेक करा. के मॅप जो आहे तो मी शेअर केलेला आहे ग्रुपवरती. डिफरन्स आणि बॉरोचा हाफ ॲडरसाठी. हाफ ॲडरमध्ये के मॅप काय करणार आहे तुम्ही डिझाईन करणार आहे. त्याच्यावरून एक्सप्रेशन काय येतंय ते शेअर करा किंवा त्याची लॉजिकल डायग्राम काय येते ते शेअर करा. लॉजिकल डायग्राम जी आहे ती मी इथं शेअर केलेली आहे. एक्सप्रेशनवरून ड्रॉ केलेली आहे हाफ सबस्ट्रॅक्टरची. तुमचं जे काही एक्सप्रेशन येते त्याच्यावरून लॉजिकल डायग्राम जी आहे ती डिझाईन करा. के मॅप जो आहे तो शेअर केलेला आहे ग्रुपवरती. सिंपल कन्सेप्ट आहे. एवढा वेळ लागतोय का डायग्राम ड्रॉ करायला? एक्सप्रेशन जे आहे डिफरन्सचं शेअर केलेलं आहे ग्रुपवरती ॲज वेल ॲज बॉरोचं शेअर केलेलं आहे. त्याच्यावरून लॉजिकल डायग्राम जी आहे ती ड्रॉ केलेली आहे. ग्रुपवरती मी शेअर केलेलं आहे. तुमचं क्रॉस चेक करा तेच येतंय का नाही. लॉजिकल डायग्राम जी आहे डिफरन्ससाठी एक्सप्रेशन जे आहे ते तुमचं ए बार बी प्लस ए बी बार येत आहे. तर दॅट इज नथिंग बट आपण ट्रूथ टेबल जो आहे ऑर गेटचा स्टडी केलेला आहे. तर डिफरन्ससाठी ऑर गेट जो आहे तो डिझाईन केलेला आहे आणि बॉरोमध्ये ए बार बी एक्सप्रेशन आहे. अँड गेट यूज करा. मल्टिप्लिकेशन ऑपरेशन दिलेलं आहे. ए बार मीन्स नॉट गेट यूज करा एच्या अक्रॉस. बी ॲज इट इज कनेक्ट करा. तर ए बार बी लॉजिकल डायग्राम जी आहे ती तुमची बॉरोसाठी येईल. दॅट इज हाफ सबस्ट्रॅक्टर. तर हाफ सबस्ट्रॅक्टरची लॉजिकल डायग्राम लक्षात आली सगळ्यांना? काकडे ऐश्वर्याने शेअर केलेलं आहे. करेक्ट एक्सप्रेशन केलेलं आहे तिने. डिफरन्स जो आहे ए बार बी ए बी बार आणि बॉरो जो आहे दॅट इज ए बार बी ने रिप्रेझेंट केलेला आहे. दॅट इज हाफ सबस्ट्रॅक्टर. हाफ सबस्ट्रॅक्टर समजलाय सगळ्यांना? हाफ सबस्ट्रॅक्टर कळाला असेल तर फुल सबस्ट्रॅक्टर तुम्ही डिझाईन करा. तर फुल सबस्ट्रॅक्टरमध्ये आपण काय करणार आहे 3 इनपुट्स घेणार आहे. बॉरो डिफरन्स कॅल्क्युलेट करणार आहे. फुल सबस्ट्रॅक्टर लक्षात आलाय सगळ्यांना? हाफ सबस्ट्रॅक्टर लक्षात आला असेल तर फुल सबस्ट्रॅक्टर ट्रूथ टेबल डिझाईन करता येईल. फुल सबस्ट्रॅक्टरचा इनपुट्स काय घेणार आहे फुल सबस्ट्रॅक्टरमध्ये फुल ॲडर जसा डिझाईन केलेला आहे तसाच फुल सबस्ट्रॅक्टर घेणार आहे. फुल सबस्ट्रॅक्टरमध्ये ट्रूथ टेबलमध्ये काय करणार आहे आपण 3 इनपुट घेणार आहे. सपोज ए बी सी इन नाव दिलं सी इन. आउटपुटमध्ये काय डिफरन्स आणि बॉरो 3 इनपुट्सची काय करायची सबस्ट्रॅक्शन करायची. सबस्ट्रॅक्शनचा रूल जो आहे इथं शेअर केलेला आहे स्क्रीनवरती. 0 - 0 0 बॉरो 0 0 - 1 डिफरन्स जो आहे 1 रिप्रेझेंट करतो. बॉरो 1 करतो रिप्रेझेंट. 0 - 1 असेल किंवा 1 - 0 असेल दॅट टाइम 1 - 0 1 डिफरन्स जो आहे 0 रिप्रेझेंट केलेला आहे. आणि नेक्स्ट जे आहे 1 - 1 0 डिफरन्स जो आहे 0 नोट केलेला आहे. बॉरो जो आहे 0 नोट केलेला आहे. तर फुल सबस्ट्रॅक्टर जो आहे डिझाईन करता येईल तुम्हाला. फुल सबस्ट्रॅक्टरचा ट्रूथ टेबल पहिल्यांदा ट्रूथ टेबल डिझाईन करा. मी शेअर करते बट त्याच्या आधी तुम्ही सॉल्व करा आणि ग्रुपवरती फोटो जो आहे तो शेअर करा. फुल सबस्ट्रॅक्टरचा हाफ ॲडरचं सर्किट ट्रूथ टेबल के मॅप जो आहे तो ग्रुपवरती शेअर केलेला आहे. सेम फुल
सबस्ट्रॅक्टर डिझाईन करा. इनपुट्स घ्या ट्रूथ टेबलमध्ये. ए, बी, सी इन 3 इनपुट घ्या. 3 इनपुटचे कॉम्बिनेशन नोट करा 0 to 7 पर्यंत. आउटपुटमध्ये डिफरन्स आणि बॉरो करा. जी इनपुट्सची काय करा सबस्ट्रॅक्शन करा. त्याच्यानुसार डिफरन्स काय येतोय आणि बॉरो काय येतोय ते नोट करा. सबस्ट्रॅक्टर फुल सबस्ट्रॅक्टरचा टेबल जो आहे तो डिझाईन करा. ॲडरमध्ये जसे 0 to 7 पर्यंत कॉम्बिनेशन घेतलेले सेम ॲज इट इज नोट करा. फक्त काय इथं ॲडिशन ऐवजी आपण काय करणार आहे सबस्ट्रॅक्टरमध्ये सबस्ट्रॅक्शन करणार आहे. सबस्ट्रॅक्शन रूल जो आहे स्क्रीनवरती शेअर केलेला आहे. त्याच्यानुसार सबस्ट्रॅक्शन जे आहे ती परफॉर्म करा. ट्रूथ टेबल काय येतोय तो शेअर करा. ट्रूथ टेबलवरून के मॅप जो आहे के मॅप डिझाईन करायचा आहे. के मॅप जो आहे तो डिझाईन करा. फुल सबस्ट्रॅक्टर जो आहे तो डिझाईन करा. दॅट इज नथिंग बट सबस्ट्रॅक्शन ऑफ 3 इनपुट्स. आउटपुट जे आहे डिफरन्स आणि बॉरो असणार आहे. ट्रूथ टेबल जो आहे तो डिझाईन करा. डिझाईन केला असेल तर ग्रुपवरती शेअर करा. झालाय डिझाईन करून. झालं असेल तर ग्रुपवरती जे काही सॉल्व केलेलं आहे ते शेअर करा. प्रत्येकाने सॉल्व करायचंय. बाकीच्यांचं कॉपी पेस्ट करून शेअर करायचं नाही. झालाय सबस्ट्रॅक्टर डिझाईन करून. ट्रूथ टेबल जो आहे तो ग्रुपवरती शेअर करा. झालंय सॉल्व करून.
झालं असेल तर ट्रुथ टेबल जो आहे तो तुमचा व्हेरीफाय करा. पूर्वा जगतापने ग्रुपवरती टेबल जो आहे तो सेंड केलेला आहे. डिफरन्स आणि बॉरो जो आहे बाकीच्यांनी बघा. स्क्रीनवरती मी शेअर करते ट्रुथ टेबल. बाकीच्यांनी तुमचा क्रॉस चेक करा ट्रुथ टेबल. इथं ट्रुथ टेबल जो आहे शेअर केलेला आहे. पूर्वा जगतापने शेअर केलेला जो आहे ट्रुथ टेबल दॅट इज ऑल्सो करेक्ट. तिचा रेफर करा किंवा स्क्रीनवरती ट्रुथ टेबल जो आहे तो मी शेअर केलेला आहे फुल सबस्ट्रॅक्टरचा. की आपण काय करणार आहे याच्यामध्ये सबस्ट्रॅक्शन जे आहे 3 इनपुट्सची सबस्ट्रॅक्शन करणार आहे. 0 मायनस 0 मायनस 0 0 डिफरन्स. बॉरो पण काय येणार आहे 0. 0 मायनस 0 0 0 मायनस 1 डिफरन्स 1 नोट करतो. बॉरो 1 नोट करतो. देन नेक्स्ट जे आहे कंडिशन्स जे आहे क्रॉस चेक करा. तुमचा ट्रुथ टेबल जो आहे तो क्रॉस चेक करा. डिफरन्स आणि बॉरो करेक्ट आलेला का नाही. 0 मायनस 1 1 बॉरो 1 नोट करतो. 1 मायनस 0 1 इथे आन्सर नोट करणार आहे. 0 मायनस 1 बॉरो काय असणार आहे 1 असणार आहे. सबस्ट्रॅक्शन काय असणार आहे 1 1 मायनस 1 डिफरन्स जो आहे इथं 0 नोट केलेला आहे. देन नेक्स्ट सपोज 1 मायनस 0 1 देन 1 मायनस 0 1 बॉरो काय असणार आहे 0 असणार आहे. सॉल्व करा आणि क्रॉस चेक करा. आता ट्रुथ टेबल वरून के मॅप जो आहे तो डिझाईन करता येईल 3 व्हेरिएबल्ससाठी ए बी सी. की सपोज लेफ्ट साईडला ए घ्या, राईट साईडला बी सी घ्या. ए चे 2 कॉम्बिनेशन असणार आहे 0 आणि 1. बी सी चे काय असणार आहे 4 कॉम्बिनेशन असणार आहे 0 0 0 1 1 1 1 0. ट्रुथ टेबल झालाय सगळ्यांचा. ट्रुथ टेबल झालाय का नाही चॅट बॉक्समध्ये शेअर करा. क्रॉस चेक करा. मी जे स्क्रीनवरती शेअर केलेलं आहे किंवा ग्रुपवरती शेअर केलेला आहे ट्रुथ टेबल दोघी तिघी जणींनी दॅट इज ऑल्सो करेक्ट. ट्रुथ टेबल जो आहे क्रॉस चेक करा. ट्रुथ टेबलवरून आता के मॅप डिझाईन करता येईल. 3 व्हेरिएबलसाठी काय करायचं आपल्याला के मॅप जो आहे तो डिझाईन करायचा आहे. त्याच्यावरून काय करायचे लॉजिकल डायग्राम जी आहे ती ड्रॉ करायची. तर 3 व्हेरिएबलसाठी तर इथं ए आणि बी सी घ्या. एच्या 2 कंडिशन 0 1 बी सीच्या 4 कंडिशन 0 0 0 1 1 1 1 0. तर त्याच्यानुसार ट्रुथ टेबलमध्ये काय करा ट्रुथ टेबलवरून काय करा डिफरन्सचा काय करा के मॅप डिझाईन करा ॲज वेल ॲज बॉरोचा काय करा के मॅप जो आहे तो डिझाईन करा. एक्सप्रेशन काय येतंय डिफरन्ससाठी काय येतंय आणि बॉरोसाठी काय येतंय फाइंड आउट करा. देन त्याच्यावरून फुल सबस्ट्रॅक्टरची लॉजिकल डायग्राम जी काही येते ती डिझाईन करा. के मॅप ड्रॉ करता येईल. 3 व्हेरिएबलसाठी दाखवलं की ए आणि बी सी या टाईपमध्ये ट्रुथ टेबल डिझाईन करायच्या. एच्या 2 कंडिशन लिहायच्या 0 1 बी सीच्या 4 कंडिशन लिहायच्या. सिक्वेन्स चुकवायचा नाही 0 0 0 1 1 1 1 0. तर ट्रुथ टेबलमध्ये फर्स्ट कंडिशन जी आहे 0 0 0 ची बघायची. डिफरन्स काय येतोय तो नोट करा. डिफरन्ससाठी आणि बॉरोसाठी 2 के मॅप डिझाईन करा. दोघांचे एक्सप्रेशन जे आहे ते फाइंड आउट करायचे. तर इथं मी ट्रुथ टेबल शेअर केलेला आहे. त्याच्यावरून के मॅप डिझाईन करायचं आहे. करता येईल ना के मॅप डिझाईन. तुम्ही सॉल्व करा म्हणजे लक्षात येईल. के मॅप डिझाईन करता येईल ना ट्रुथ टेबलवरून.
डिफरन्सचा के मॅप डिझाईन करायचा ॲज वेल ॲज बॉरोचा काय करायचा के मॅप जो आहे तो डिझाईन करायचा. त्याच्यावरून एक्सप्रेशन काय येतंय ते नोट करा आणि एक्सप्रेशनवरून लॉजिकल डायग्राम काय येते ती डिझाईन करा. बेसिक गेट्स यूज करून लॉजिकल डायग्राम जी आहे ती ड्रॉ करा किंवा डायरेक्टली एक्सप्रेशनमध्ये मोस्टली एक्सऑर गेट किंवा एक्सनॉर गेटचं एक्सप्रेशन जे आहे ते लक्षात ठेवा. त्याच्यावरून एक्सऑर किंवा एक्सनॉर गेट यूज करून काय करायची लॉजिकल डायग्राम जी आहे ती ड्रॉ करायची. फुल ॲडर किंवा फुल सबस्ट्रॅक्टर सर्किट असेल. के मॅप जो आहे फुल सबस्ट्रॅक्टरचा डिझाईन करा. जे काही सॉल्व करणारे ते ग्रुपवरती शेअर करा. मी ही जी लॉजिकल डायग्राम आहे ती युझिंग हाफ सबस्ट्रॅक्टर स्क्रीनवरती शेअर केली आहे. बट एक्सप्रेशनवरून तुमची काय डायग्राम येते ती ग्रुपवरती शेअर करा. ही जी डायग्राम स्क्रीनवरती मी शेअर केलेली आहे दॅट इज युझिंग फुल सबस्ट्रॅक्टर युझिंग हाफ सबस्ट्रॅक्टर्स. तर 2 हाफ सबस्ट्रॅक्टर यूज करून काय केलेली आहे फुल सबस्ट्रॅक्टर जो आहे तो डिझाईन केलेला आहे. तर जसं फुल ॲडर युझिंग हाफ ॲडर स्टडी केलं सेम तसंच फुल सबस्ट्रॅक्टर युझिंग फुल हाफ सबस्ट्रॅक्टर. तर हा फर्स्ट हाफ सबस्ट्रॅक्टर आहे, हा सेकंड हाफ सबस्ट्रॅक्टर आहे. तर डिफरन्स जो आहे तो ऑर इथं नॉर गेटला कनेक्टेड आहे. कॅरी जे बॉरो जो आहे तो इथं ऑर गेटला कनेक्टेड आहे दोन्ही गेटचा आणि त्याच्यावरून फुल सबस्ट्रॅक्टर जो आहे दॅट इज युझिंग 2 हाफ सबस्ट्रॅक्टर डिझाईन केलेला आहे. या ट्रूथ टेबलवरून के मॅप जो आहे तो डिझाईन करा. के मॅपवरून एक्सप्रेशन्स जे आहे ते फाइंड आउट करा अँड देन त्याच्यावरून लॉजिकल डायग्राम जी आहे तर लॉजिकल डायग्राम जी आहे बेसिक गेट्स यूज करून काय करा लॉजिकल डायग्राम जी आहे ती डिझाईन करा. अँड ऑर किंवा नॉट गेट असेल किंवा नॅन्ड गेट असेल किंवा नॉर गेट यूज करून काय करा लॉजिकल डायग्राम जी आहे फुल सबस्ट्रॅक्टरची डिझाईन करा. क्वेश्चन पेपरमध्ये क्वेश्चन पेपर रेफर करा मागचे. त्याच्यामध्ये तुम्हाला कन्सेप्ट जो आहे 4 मार्क्ससाठी कंपल्सरी क्वेश्चन पेपरमध्ये असतो. डिझाईन फुल ॲडर असेल किंवा फुल सबस्ट्रॅक्टर विचारलेला असतो किंवा डिझाईन हाफ ॲडर अँड हाफ सबस्ट्रॅक्टर काही वेळा क्वेश्चन जो आहे 4 मार्क्ससाठी विचारलेला असतो. तर 4 मार्क्ससाठी तुम्हाला त्याचं ट्रूथ टेबल जे आहे ते ड्रॉ करायचं. ट्रूथ टेबलवरून काय करणार आहे के मॅप डिझाईन करायचा. के मॅपवरून जी काय लॉजिकल डायग्राम येईल ती ड्रॉ करायची. 4 मार्क्ससाठी तुम्हाला जे आहे फुल सबस्ट्रॅक्टरमध्ये के मॅप जो आहे तो डिझाईन करा. जगताप पूर्वाने डिफरन्सचा के मॅप जो आहे फुल सबस्ट्रॅक्टरचा शेअर केलेला आहे. तर त्याच्यामध्ये एक्सप्रेशन जे आहे तिचं डिफरन्सचं तिने शेअर केलेलं आहे. दॅट इज ए बार बी बार सी इन प्लस ए बार बी सी इन बार प्लस ए बार सॉरी ए बी बार सी इन बार प्लस ए बी सी इन. एक्सप्रेशन जे आहे तर युझिंग बेसिक गेट्स यूज करून याची लॉजिकल डायग्राम जी आहे ती डिझाईन करा डिफरन्ससाठी आणि सेम सबस्ट्रॅक्शन बॉरोसाठी पण डिझाईन करा. लॉजिकल डायग्राम जे आहे डिझाईन करा ट्रूथ टेबलवरून.
आणि ग्रुपवरती शेअर करा. टेस्ट जी आहे टेस्टचं टायमिंग 2 वाजता टेस्ट स्टार्ट होईल आणि 3 वाजता एंड होईल. कंपल्सरी सगळ्यांनी टेस्ट द्यायची आहे. 20 मार्क्सची टेस्ट असणार आहे, 20 क्वेश्चन्स असणार आहेत. काही प्रॉब्लेम असेल तर मग विचारा. याचा ट्रूथ टेबल मला के मॅप आणि लॉजिकल डायग्राम जी आहे ती ग्रुपवरती शेअर करा. परत नेक्स्ट लेक्चरला मी दाखवेलच, बट त्याच्या आधी तुम्ही सॉल्व करा आणि एक्झाम्पल जास्तीत जास्त तुम्ही सॉल्व करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे लक्षात येईल. नाहीतर फक्त इथं बघून लक्षात येणार नाहीये. आणि आता जेवढं काही शिकून झालेलं आहे त्याचा रोजच्या रोज स्टडी करा. आता हे युनिट संपलं, कॉम्बिनेशनल संपलं की सिक्वेन्शियल आहे. याच्या रिलेटेडच सगळं आपण फोर्थ युनिटमध्ये स्टडी करणार आहे. पण तुमचं थर्ड युनिट जे आहे त्याआधी थर्ड युनिटमधले कन्सेप्ट जे आहे ते क्लिअर असले पाहिजे. मग पुढं फोर्थ युनिटमध्ये सिक्वेन्शियल सर्किट्स जे आहे ते लक्षात येतील. नाहीतर मागचा अभ्यास काहीच नसणार आणि पुढे पुढे जाऊन काही उपयोग होणार नाही. त्याच्यामुळे अभ्यास जो आहे रोजच्या रोज करा. इथं स्टॉप करते आणि टेस्टसाठी शार्प 2 वाजता टेस्ट जी आहे लिंक शेअर करेल, 2 वाजता जॉईन करा.